पित्त हा त्रास वारंवार होत असेल तर तो जीवनशैली, आहार आणि मानसिक ताण यांचा थेट परिणाम असतो. आयुर्वेदानुसार शरीरातील पित्तदोष वाढला की आम्लपित्त, छातीत जळजळ, आंबट ढेकर, डोकेदुखी, चिडचिड अशी लक्षणे दिसतात. पित्त होऊ नये म्हणून काही चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. जसं की वेळेवर आणि शांतपणे जेवणाची सवय. त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळेला जेवण करणं. फार भूक लागेपर्यंत थांबू नका. जेवताना घाई, मोबाईल, टीव्ही टाळा. यामुळे पचन सुधारतं आणि आम्लपित्त नियंत्रणात राहतं. उपाशी पोटी चहा, कॉफी टाळा. सकाळी उठल्याबरोबर चहा घेऊ नका. आधी कोमट पाणी किंवा पातळ ताक घ्या. पोटातील आम्लाचं संतुलन राखलं जातं. पित्त शांत करणारा आहार घ्या. खाण्यास योग्य पदार्थ घ्या, जसं की भाताची पेज, ज्वारी, बाजरीची भाकरी, वरण, ताक, दही. दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारलं कमी करा. नारळ पाणी, डाळिंब, केळी, सफरचंद खा. आणि हे पदार्थ नक्की टाळा, जसं की तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ, फार आंबट पदार्थ, जंक फूड, बेकरी पदार्थ, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स यासारख्या पदार्थांना नक्कीच टाळणं गरजेचं आहे. पुरेसं पाणी प्या. कोमट पाणी पिणं अतिउत्तम. एकदम पाणी न पिता थोडं थोडं प्या. यामुळे आम्लपित्त संतुलित राहतं. झोपेची शिस्त पाळा. 10 ते 10:30 पर्यंत झोपून जा. रात्री जागरण टाळा. मानसिक ताण कमी करा. रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. राग, चिंता, चिडचिड यावर नियंत्रण ठेवा. दुपारची झोप टाळा. जेवणानंतर लगेच झोपणं पूर्णपणे बंद करा. थोडं चाला. यामुळे पचन व्यवस्थित होतं. नियमित व्यायाम करा, पण अति करू नका. सकाळी चालणं, योग, सूर्यनमस्कार करा. अति कष्टाची कामे आणि व्यायाम टाळा. त्याचप्रमाणे धूम्रपान, तंबाखू, मद्यपान टाळा. हे पित्त वाढवणारे मुख्य घटक आहेत. आम्लपित्त, अल्सर, छातीत जळजळ वाढते. त्यामुळे सकाळी 1 चमचा तूप कोमट पाण्यासोबत नक्की घ्या. जेवणानंतर थोडं ताक घ्या. रात्री 1 कप कोमट दूध घ्या. पित्त जर वाढलं असेल तर छातीत जळजळ होते, आंबट ढेकरा येतात, तोंडाला कडू चव येते, चिडचिड वाढते, डोकेदुखी वाढते, पोटात जळजळ वाढते. ही लक्षणे जर दिसली तर लगेच आपल्या सवयीमध्ये बदल करा. पित्त हा आजार नसून चुकीच्या सवयीचा परिणाम आहे. आहार, दिनचर्या, मनःशांती यांचा समतोल राखला तर पित्ताचा त्रास कायम नियंत्रणात राहू शकतो. यासाठी चांगल्या सवयी कटाक्षाने लावणं खूप गरजेचं आहे. तरच पित्त नियंत्रणात राहू शकतं, अन्यथा नाही.